ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना मैनावतीचे आभार मानत असते. तिला म्हणते, खरंच तुमचे खूप धन्यवाद. मैनावती म्हणते, माझे कसले आभार. खरं तर आम्हीच तुमचे आभार मानायला पाहिजे. मला आत्ताच सायली सांगत होती की तुम्ही घरच्यांनी खूप प्रेम आणि खूप माया दिली. तिला या गप्पांमध्ये आता सदाशिवला मुळीच इंटरेस्ट नसतो. त्याला काही कल्पनाच कौतुक वगैरे वाटत नसतं. तो लगेचच जांभई देतो आणि झोप आल्याचा ड्रामा करतो. त्यामुळे आपोआप सगळं लक्ष सदाशिवकडे जातं. मैनावतीला बरोबर कळतं याला कंटाळा आला या गप्पांचा. सायली म्हणते की तुम्ही आता आराम करा, आम्ही जातो. काही लागलं तर नक्की हाक मारा. कल्पना आणि सायली जायला निघतात. लगेच मैनाबाई सायलीला आवाज देते आणि तिला म्हणते, जरा ते एसीच ऑन ऑफ कमी जास्त. जशी सायली जाते मैनावती बसायला जाते. लगेच सदाशिव तिला म्हणतो, अग बसतेस कुठे, दार लाव. मैनावती धावत जाऊन लगेच दार लावते. दार लावल्यावर दोघ एकदम पसरतात. मैनाई म्हणते, काही म्हणा, माणसना सोन्यासारखी आणि त्यांची श्रीमंती सुद्धा सोन्यासारखी आहे. सदाशिव म्हणतो, त्यांची कसली आपली श्रीमंती. अगं कुठे ते आपलं खुराडातल दुकानात आणि कुठे हा आपला नशिबात आलेला वाडा मालच म्हणायचं याला. आपल्याला कुठे हे स्वतंत्र खोली, मऊ मऊ गादी, गार गारसी. आणि लगेच स्वतः मैनावतीला म्हणतो, हे बघ आता आपण इथेच राहायचं. आता आपले वाईट दिवस संपले. अगदी प्रियाला शोभतील असे आई बाबा त्यांनी निवडलेत. तो म्हणतो, आता आपण इथेच राहायचं कायमच. बबलीकडे मैनावती चिडते, म्हणते, किती वेळा सांगितलं सारखं आपलं काय बबली. सायली म्हणा तिला, आता आपण कोण आहोत सायली? अर्जुन सुभेदारचे आई बाबा. आता येऊ दे माझ्या समोर कोणी. मी म्हणेल स्टॉप. सुभेदारांचे व्याही होत आम्ही व्याही. तर मित्रांनो, आता इथे दुसरीकडे ही प्रिया नेहमीप्रमाणे तिच्या खोलीमध्ये ठाण मांडून बसलेली असते. आता अश्विन तिकडे येतो. याला डॉक्टर कोणी केलं ना ते समजत नाही. आता अश्विन तन्वीला म्हणतो, अग तन्वी, हे काय चाल आपल्या घरामध्ये? दादा म्हणे, सायली वहिनीच्या आई बाबांना घेऊन आलाय. प्रिया लगेच नाटक सुरू करते, बघ ना या घरात काय चालू असतं मला काही कळत नाही. म्हणजे अर्जुन असं कोणालाही उचलून आपल्या घरात कसं काय राहायला घेऊन येऊ शकतो? पण आता निदान अर्जुन नाही तर नाही, निदान अश्विन तरी हुशार दाखवलाय. तो लगेच विचार करतो की पण मला असं वाटतं की अचानक सायलीचे आई बाबा कसे काय सापडू शकतात आणि दादाकडे तरी काय पुरावा याचा. आणि समजा ते सायलीचे आई बाबा नसतील तर अश्विनच्या नुसत्या बोलण्याने प्रियाचे डोळे बरोबर पांढरे पडलेले असतात. तर आता इकडे अर्जुन आणि सायली दोघांची झोपण्याची तयारी सुरू आहे. अर्जुन सायलीला म्हणतो, अरे तू आलीस, पण मला वाटलं आज तू तुझ्या आई बाबांसोबत गप्पा मारत बसशील रात्रभर. सायली म्हणते, प्लान तर तोच होता, पण माझ्यामुळे उगाच त्यांना जागरण नको ना म्हणून मी निघून आले. अर्जुन म्हणतो, बर ठीक आहे, झोप आता तू, पण उद्या सकाळी उठून त्यांच्याशी छान गप्पा मार. सायलीचा प्लान रेडीच असतो. सायली लगेच म्हण, तुम्हाला माहिती आहे का मी ना उद्या त्यांना मधुभाऊंना भेटायला घेऊन जाणार आहे आणि कुसुमताईला पण बोलवून घेणार आहे आणि मुलांना पण. आता तिची बडबड ऐकून अर्जुन तिला बोटानेच म्हणतो, चोप, उद्या बोलायचं ना, मग आता झोपूया का? आपण दोघेही आनंदात झोपतात खरे, पण सायलीला मात्र दिवसभर घडलेल्या घटनांमुळे झोपच येत नसते. ती सारखी राहून राहून विचार करत असते. अर्जुन जेव्हा पहिल्यांदा तिच्या आई बाबांना घरी घेऊन आला, ती पहिल्यांदा स्वतःच्या आईला मिठी मारते. तिने पहिल्यांदा स्वतःच्या आईच्या मांडीत डोक ठेवलं. या सगळ्या गोष्टी आठवून ती सारखी या कुशीवरून त्या कुशीवर आणि त्या कुशीवरून या कुशीवर वळत असते. सायलीची होणारी ही चुळबुळ अर्जुनला काही स्वस्थ झोपू देत नसते. तर इकडे प्रिया लगेचच अश्विनला म्हणते, नसतील कशावरून? अरे ते सायलीचेच आई बाबा आहेत. म्हणजे अर्जुन म्हणत होता की तो जेव्हा त्यांच्या घरी गेला होता ना, तिथे एक फॅमिली फोटो होता आणि त्या फॅमिली फोटोमध्ये ना सायलीचा लहानपणीचा फोटो होता आणि मग सायली हरवली आणि ही सायली
आईला बघूनच रडायला लागली. का कशामुळे? अरे तिला त्यांच्या नात्यातलं कनेक्शन जाणवलं असेल ना, म्हणूनच ना. अश्विनला मात्र कुठेतरी हे सगळं खटकत असतं. त्याला काही पटत नाही. तो म्हणतो, नाही ते ठीक आहे, पण मला तरी हे सगळं ना जरा विचित्रच वाटते. प्रिया लगेच त्याला शांत करत म्हणते, तू ना या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस, सोड आता सोड. अश्विन म्हणतो, बरं आहे, तसंही मला काय करायचंय, मी झोपतो आता, मला तसंही हॉस्पिटलला उद्या लवकर निघायचं. प्रियाला हेच हवं असतं. ते लगेच म्हणते, हो ना बरं, तू झोप आता, झोप. झोपल्यावर लगेच प्रिया विचार करते, या बिंडोकाला पण हे चुकीचं वाटते. आता जरी अर्जुनचा गैरसमज होत असला तरी खरं काय कळायला त्याला किती वेळ लागणार आहे. बरोबर प्रियाच्या तोंडचं पाणी पळाले. कितीही कॉन्फिडन्समध्ये असली तरी महिप्त आणि नागराजने बरोबर तिच्या डोक्यावर आणून मिया वाटायला मैनाबाई बसवली. इकडे अर्जुनच्या खोलीमध्ये साहिलीची चुळबुळ शेवटी अर्जुनला उठवतेस. अर्जुन म्हणतो, अरे यार काय चालले तुझं, बायको एरवी तू पडल्या पडल्या झोपतेस, आज तुला झोप लागत नाहीये का? सायलीला खरंच झोप लागत नसते. ते म्हणते, मी तरी काय करू, माझा ना आनंद पोटातच मावत नाहीये. त्यावर मग आता अर्जुन तिला म्हणतो, अग हो, पण तरी सुद्धा रात्रभर जागायचं नाहीये, झोप आता लवकर झोप, नाहीतर मी ओरडीन तुला. ओरडू? सायली लगेच म्हणते, नको, आणि दोघंही हसतात. अर्जुन इतका गोड रागवतो तिच्यावर. दोघंही झोपतातच. आताच दुसऱ्या दिवशी अगदी सकाळ सकाळ मैनाबाई आणि सदाशिव दोघेही अगदी बेडरूम मधून येतात. अरे यार भूक लागली ग. मैनाबाई म्हणते, हो मला पण, घरात तर कोणीच दिसत नाही. मैनाबाई आता डायनिंग टेबलवरचा ग्लास उचलते आणि सदाशिवला म्हणते, अहो इकडे बघा, यांची पाणी प्यायची ग्लास सुद्धा काचेची येतो. तर तो सदाशिव तिकडे घरातल्या सगळ्या पडद्यांना हात लावत असतो आणि तिला म्हणतो, अग इकडे बघ, हे 1000 रुपये मीटरच कापड आहे, हँड शिलाई नाही, मशीन शिलाई नाही. खरंच मैनावती, या सगळ्या गोष्टींची क्वालिटी एकदम भारी आहे. सदाशिव जाऊन आता सोफ्यावर बसतो आणि मैनावतीला म्हणतो, अग इथे बघ, एकदम मऊ मऊ आहे. मैनावतीच वेगळंच चालू असतं. ती म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण मला ना भूक लागली, काहीतरी चमचमीत खावंसं वाटते. सदाशिवतीला लगेच म्हणतो, अग आता इथे कोणी दिसत नाही, मग काय आता मी जाऊन बनवू? मैनावती जरा चिडतेच आणि म्हणते, असं कसं बोलता तुम्ही, थांबा जरा, येईल कोणतरी, बघू आता. तितक्यात समोरून नेमकी प्रिया मोबाईल बघत बघत चाललेली असते. मैनावती लगेच तिला आवाज मध्ये छूक आणि अशी टाळी वाजवून तिला स्वतःकडे बोलवत असते. प्रिया आता लगेचच इकडे तिकडे पाहते, कोण हाक मारते म्हणून ती शोधत असते. मैनावती पुन्हा तिला आवाज देते, पोरी तूच हा, इकडे. तर प्रियाच तिच्याकडे लक्ष गेल्यावर मैनावती तिला म्हणते, हा तूच ये इकडे, अशी माझ्या उजव्या अंगाला ये. प्रियाला येतो असा राग ती अशी ताणताण करत येते आणि म्हट, पोरी बिरी म्हणायचं नाही, मी तुझी मुलगी नाहीये. इथे तरी कमालच आहे. प्रियाला स्वतःच्या सख्या आई वडिलांना बघून पण काही फील होत नाही आणि त्या सायलीला प्रतिमाहत्याने बघून पण माया जाणवते आणि मैनावतीला बघून पण तिला फील होतं आताही. मैनावती लगेचच प्रियाला म्हणते, तुला भडकायला काय झालं? मी आपली सहजच आक मारली. प्रिया वैतागते आणि तिला दट खात म्हणते, माझ्याशी बोलायचं असेल ना तर माझं नाव घेऊन बोलायचं, नाव ना तन्वी आहे, तन्वी, आणि शक्यतो ना येऊच नका माझ्याशी बोलायचं ना ते तुमच्या मुलीशी बोला. म्हणजे सायलीशी मुद्दामून अंडरलाईन करून सायली म्हणत असते, ती तुमची मुलगी आहे, सायलीशी बोलायचं जाऊन. आता हा सदाशिव प्रियाकडे असा पाहतच राहतो आणि म्हणतो, मैनावती, या घरात एक ज्वालामुखी राहतो हे आपल्याला कोणी सांगितलं नाही. आता मैनावती चिडते, म्हट, तुझं जे काही नाव असेल ते, आम्हाला भूक लागली होती, इथे कोणी दिसलं नाही म्हणून तुला हाक मारली. प्रिया चिडते आणि म्हणते, अरे मग मी काय करू? हे नोकर आहे का या घरचे? आणि मला ऑर्डर सोडणारे तुम्ही कोण आहेत? आता नेमकी तितक्यात सायली वर्ण खाली येत असते आणि हा सगळा तमाशा ती पाहते. जोरात आवाज देते,
प्रिया आणि एकदम लगोलग पायांवरनं खाली येते, प्रियाचा हात धरते आणि तिला एकदम बाजूला ढकलते आणि तिला म्हणते, तुझ्या उद्धटपणाना तुझ्याजवळ ठेवायचा, माझ्या आई वडिलांना दाखवायचा, त्यांच्याशी नीट वागायचं आणि नीट बोलायचं. शांतपणे ऐकून गेल ती प्रिया कसली. ती लगेच म्हणला, पण काही रस नाही तुझ्या आई वडिलांशी बोलायला. ते स्वतः आले माझ्याशी बोलायला. जे काही सल्ले आहेत ना तेत यांना दे. सायली चिडते आणि म्हणते, देणारच आहे एक मुलाचा सल्ला, मी त्यांना देणारच आहे. सायली तिच्या आई बाबांना म्हणते, आई बाबा या मुलीकडे ना अजिबात लक्ष द्यायचं नाही, पूर्ण दुर्लक्ष करा, जस आम्ही करतो. आता हा सदाशिव शेवटी प्रियाचेच वडील. तो लगेच म्हणतो, अरे बघ ना, आम्ही नुसता एक साधा प्रश्न विचारला की आम्हाला भूक लागली, काय खायला आहे का. तर लगेच सायली त्यांना म्हणते, मी नाश्ता करायलाच खाली आले होते, गोडाचा शिरा करते, चालेल ना. सदाशिव लगेच तिला म्हणतो, साजूक तुपातला कर. सायली त्याला म्हणते, आपल्या घरी कडवलेल्या तुपाचा शिरा बनतो. लगेच महिनावतीम हणते आणि ते त्याच्यात जरा बदाम काजू मनुके. सायली म्हणते, हो घालते. आता प्रियाकडे एक असा जळजळीत कटाक्ष टाकते आणि सरळ किचनमध्ये जाते. प्रिया आणखीन चिडते आणि तिच्या मागे मागे जात म्हणते, झालं आता यांच्यासाठी शिरा बनवा, मला तू किचन ताब्यात घेतलंस, मग आता मी आणि माझ्या नव्यानी काय उपाशी राहायचंय का. इतक्यात अश्विन खाली येतो आणि तिला म्हणतो, तन्वी नाश्ता रेडी आहे का, मला हॉस्पिटलला निघायचंय. तन्वी लगेच त्याला म्हणते, अरे ही किचनमध्ये घुसलीये. सायली आता गप्प बसण्यातली नाही. सायली लगेच म्हणते, काग सकाळपासून किचन रिकामच होत ना, मग तुला जर माहिती आहे तुझा नवरा लवकर जाणार आहे, आधी नाश्ता करून घ्यायचा. प्रिया आता चिडते, म्हणते, तू मला लेक्चर देऊ नकोस. आणि मग अश्विनला म्हणते, अश्विन तू आज हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये खा, मी माझ्यासाठी ऑर्डर अश कॅन्टीन. पण तो काही बोलेपर्यंत प्रिया लगेच तिकडून निघून जाते. आता ही सायली पुन्हा निर्लज्जासारखी अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी 5 मिनिट थांबा, मी लगेच शिरा करते. अश्विन खुर्ची आपटतो, बॅग उचलतो आणि सरळ तिथून निघून जातो. तर आता इथे दुसरीकडे महिपत्नी साक्षीला फोन केलेला असतो आणि तो म्हणतो, एवढं सगळं झालं रे, मग चांगलंच झालं ना. भांडण हे आपल्या प्लानची पहिली पायरी आहे, ध्यानात ठेव. साक्षी तिकडून महिपतला म्हणते, पण तुमच्या त्या हवालदार कदमला समजावा, त्याला म्हणाव जास्त ओव्हर स्मार्ट बनू नकोस. महिप्त साक्षीला म्हणतो, तू त्या कदमच टेन्शन नको घेऊ, मी त्याचे बरोबर कान उपटतो, म्हणजे जिथे थोबा डुसकटायला पाहिजे तिथेच तो थोबा डुसकटेल. आपलं ठरलेलं नाटक तू विसरायचं नाही, ते चालू ठेवायचं आणि आपला प्लान काय हे कोणालाही कळता कामा नये. बाकीचं तू तुझ्या बापावर सोड आता. साक्षी जरा काळजीनेच विचारते, अण्णा पण या वेळेला मी इथून बाहेर पडेन ना. लगेच महिपत्त्याचा पेठ डायलॉग मारतो, 113% बेटा, 113%. तर आता इकडे सगळे हॉलमध्ये जमा झालेले असतात. अस्मिता, कल्पना, मैनावती, सदाशिव सगळेच आता हॉलमध्ये एकत्र बसलेत. कल्पना म्हणते, मैनावती ताई, शियाचा काय घोंघमाट सुटलाय नाही, तुमची मुलगी अगदी सुग्र नाही. लगेच सदाशिव म्हणतो, हा आता ते शियाच्या चवीवर कळेलच. तितक्यातच विमल आवाज देते, वहिनी आज सायली ताईनी जास्तीचे बदाम आणि काजू घालून शिरा केलाय बरं. मग आता ही अस्मिता, तिला आवाज, सायली मामी बाळाला भूक लागली, आम्हाला पटकन शिरा खायला दे. मैनावतीला आता समजत की अस्मिता प्रेग्नेंट आहे. लगेच मोठी अगुबाई आनंदाची बातमी, काँग्रॅच्युलेशन. आता सायली प्लेट घेऊन येते आणि आवाज देते, आई बाबा या सगळे उठून डायनिंग टेबलकडे जातात. आता ती वाढायला जाणार. सायलीला वाटत हे दोघेजण बसतील तिथे. ते पटकन प्लेट उचलतात आणि सदाशिवा आणि महिनावरती दोघे धावत जाऊन सोफ्यावर बसतात आणि खायला सुरुवात करतात. सुद्धा सगळे बघत राहतात. सायलीला तर काय बोलावं कळतच नाही. सायली म्हणते, अहो पण या दोघांच काही कोणाकडेच लक्ष नसतं. सदाशिव आणि मैनावती एकदम शियावर मस्तपैकी ताव मारत असतात. तर इकडे जेलमध्ये आता साक्षीने ड्रामा एकदम पीकवर नेलेला असतो. ती आता त्या रेखाचा हात पकडते आणि पिळते
आणि म्हणते, कोण समजतेस? स्वतःला रेखा सुद्धा साक्षीच्या झिंज्या धरते आणि जोरजोरात ओरडत असते, सोड मला सोड. दोघी जणी एकदम कट्टर गुन्हेगार असल्यासारख्या भांडत असतात. साक्षी आता त्या रेखाचे गाल पकडते, म्हणे, तुझी हिंमत कशी होते ग मला हात लावायची? रेखा म्हणते, तू काय स्वतःला महाराणी समजतेस का? दोघी अगदी फिल्मी स्टाईलने हाणामारी करत असतात. आता ती रेखा सांगण साक्षीच्या कानाखाली देते आणि तिचा हात फिरकळते. आता जोरजोरात तिलाशी मारत असते. तेवढ्यात तो हवालदार कदम, आता हा तर महिपचाच माणूस, तो अगदी धावत येतो आणि म्हणतो, जेलर मॅडम लवकर इकडे या, बघा इकडे काय चाललाय. जेलर मॅडम तिकडे येते आणि म्हणे, काय चाल? तुमचं कदम लॉक ओपन करा. आता लेडी हवालदार आतमध्ये जातात आणि त्या दोघींनाही बाजूला करतात. आता ती रेखाला जेलर म्हणते, काय चाल तुझं? ती रेखा म्हणते, मला नाही, हिला सांगा कचरा समजते मला. आता साक्षी तिच्याकडे असली रागाने बघत असते. प्लान जरी असला तरी रेखाने तिच्या कानाखाली लगावलेली असते, त्यामुळे साक्षीला आलेला असतो राग. तर इकडे सुभेदारांच्या घरी सदाशिव आणि मैनावतीच बिलकुल आजूबाजूला लक्ष नसं. त्यांचा सगळा फोकस फक्त आणि फक्त गोडशियावर असतो. आता कल्पना सायलीला म्हणते, अग सायली, असू दे, त्यांना डायनिंग टेबलची सवय नसेल ना, त्यांना जिथे कम्फर्टेबल वाटेल ना तिथे त्यांना बसू दे. मग सायलीला वाईट वाटू नये म्हणून कल्पना म्हणते, चला आपण पण तिथेच बसून खाऊया. आता अस्मिता, सायली आणि कल्पना तीही आपली प्लेट उचलून सोफ्यावर बसायला येणार. तितक्यातच या सदाशिवला एकदम फास्ट गप्पा खात असतो ना म्हणून ठसका लागतो. आता तो जोर जोरात खोकायला लागतो. सायली अगदी काळजीनेच, बाबा हो काय होत तुम्हाला म्हणून त्याला वारा घालत असते. विमल लगेचच पाणी आणून देते. साहिली अगदीच मायेने वडिलांना पाणी प्यायला देते. त्यांच्या पाठीवरून हात फिरवत असते आणि मग म्हणते, तुम्हाला मी गरम पाणी करून देऊ का प्यायला? सदाशिव म्हणतो, नाही, ते एवढंच, जरासा ठसका लागला, मी जरा पटपट खाल्लं ना, बाकी काही नाही, तू नको एवढी काळजी करूस. महिनावरती सदाशिवच्या पाठीवर हात फिरवत म्हणते, पोरींनी आठवण काढली वाटतं. आता अस्मिताला वाटतं सायली बद्दलच बोलतात. अस्मिता म्हणते, हो आमची सायली ना तशीच आहे. लगेच कल्पना पण म्हणते, हो ना, तिचे तिला आई बाबा बऱ्याच वर्षांनी भेटलेत ना म्हणून. आता या दोघी जणी एवढं कौतुक करत असतात, पण महिनावती आणि सदाशिवच त्याकडे लक्ष नसतं. तो पुन्हा आपला ठसका थांबल्यावर पुन्हा प्लेट उचलतो. पुन्हा दोघंजण गपागप खायला सुरुवात करतात. मग कल्पनाच त्यांना विचारते, अजून थोडा देऊ का? सदाशिव म्हणतो, हो, लागलं की सांगतो मी तुम्हाला, तोपर्यंत तुम्ही घ्या ना. अस्मिताला हे थोडंस वियर्डच वाटत असतं, पण ती बिचारी काहीच बोलू शकत नसते. ती फक्त सदाशिव आणि मैनावतीच्या ॲक्टिव्हिटीज बघत असते. आता कल्पना म्हणते, नाही नाही, होऊ दे तुमचं आणखीन. सदाशिव म्हणतो, छान झालाय शिरा. आता अस्मिता, कल्पना, विमल, सायली सगळे जण थोडेसे आश्चर्यचकित झालेले असतात. यांच हे असं विचित्र वागण पाहून. तर आता जेलमध्ये हा एकदाही रेखा साक्षीला धमकी देत असते, मी सोडणार नाही, तुला संपून टाकेन मी, तुला कळलं ना, मरशील तू, किड्याची मौत मरशील. मग ही जेलर चिडते आणि म्हणते, शटअप, एकदम शटअप. या जेलमधून मला बिलकुल आवाज नाही आला पाहिजे. या दोघी एक एक बाजूला बसवा आणि कदमला म्हट, कदम यांच्यावरती लक्ष ठेवा. मग लगेच हवालदार कदम सेलचा दरवाजा बंद करून घेतो आणि लॉक लावताना म्हणतो, बायकांनो जरा तोंड बंद करा आणि शिकरे, तुझ्या बापाच्या पैशाचा माजना जरा कमीच दाखव. मग काय? साक्षी अशी कडकडीत नजर त्याच्यावरती टाकते. तो कदम आता जेलरला म्हणतो, बोललो मी मॅडम, त्यांना बोललो सगळे तिथून गेल. यावर साक्षी आणि रेखा एकमेकींकडे बघतात आणि गालात हलकेच स्माईल देतात. त्यांचाचा प्लान सक्सेसफुल झालेला असतो. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता ही मैनावती प्रत्येक वस्तूला हात लावून लावून ती वस्तू तपासत असते आणि सदाशिव, तो सुद्धा इकडे तिकडे नुसता काय दिसते ते पाहतच असतोच. डिलिव्हरी बॉय येतो. तन्वीच नाश्त्याच पार्सल आलेलंसं. आता तो आवाज देतो,
तन्वी सुभेदार मैनावती सदाशिवला सांगते, हो बघा सदाशिव. त्या डिलिव्हरी बॉयकडे जातो आणि म्हणतो, काय आणलंस? बाबा तो डिलिव्हरी बॉय म्हणतो, फूड पार्सल आहे. येतो मी आता. सदाशिव ते पार्सल हातात घेतो आणि म्हणतो, बघ तन्वी सुभेदार, याचं काय करायचं आता? मैनावती म्हणते, मगाशी कशी वचोच बोलत होती आपल्याला, आणि आता हे पार्सल मागवले बाहेरून खायला. आपण एक काम करू ना, आपणच खाऊन टाकू, म्हणजे कशी चांगली अद्दल घडेल तिला. आता सदाशिव म्हणतो, अग येडी की काय, तू मगाशी 2 प्लेट शिरा आणलास ना, अजून तुला खाण सुचते काय? महिना होती. त्याला म्हणते, एका माणसाच खाण संपवायला 2 माणस पुरत नाहीत. ते काही नाही, हे आपणच खायचं, आणा इकडे द्या आता. सदाशिव म्हणतो, अगं नको बोंबलेल. ती मैनावती म्हणते, हो बोंबलू द्या, शेवटी प्रियाचेच आई वडील. ती कशी निर्लज्ज, तस हे दोघेही निर्लज्जती. सरळ त्या प्लेटमध्ये खाण काढते आणि खायला सुरुवात करते आणि म्हणते, बघू तरी काय मागवल्या पोरीने. आणि मग खोलून बघते आणि म्हणते, अरे बापरे, पास्ता. अहो हा तर मी फक्त खोटोच पाहिला होता. सदाशिव म्हणतो, आता खाल्लं ना की चव कळेल तुला त्याची. मैनावती बिलकुल विचार न करता सरळ खायला सुरुवात करते आणि वरती सदाशिवला पण म्हणते, बसा तुम्ही पण घ्या दोघं मिळून मस्तपैकी. तन्वीच्या अर्थात प्रियाच्या पास्त्याचा फडशा पाडतात. आताही तन्वी बिचारी रूममध्ये वाट बघत असते. अरे यार, भुकेने जीव चाललाय माझा. हा डिलिव्हरीवाला अजून आला कसा नाही. मेसेज चेक करते तर तिला डिलिव्हरचा मेसेज येतो. ती जरा शॉकच होते. म्हणते, डिलिव्हर माझं पार्सल आलंय. माझं पार्सल घेतलं कोणी? मग लगेच ती खाली येते आणि विमलला आवाज येते. विमल आता हे दोघजण कोपऱ्यात बसून तिच्याच पास्ता खात असतात. आता मैनावती चांगलीच अडकते. तितक्यातच विमल येते. आता विमल विचारते, तन्वीला काय झालं? माझं पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय आला होता का? विमल तिला म्हणते, मला माहीत नाही, मी मागच्या अंगणामध्ये कपडे वाळवत होते, मला काम आहे असं म्हणून आता ती सरळ तिकडून निघून जाते. नेमका त्याच वेळेला सदाशिव ढेकर देतो. मैनावती विचारते, काय झालं आता? सदाशिवचा ढेकर ऐकून प्रियाच लक्ष मागे जातं. ते त्यांच्या जवळ येते आणि म्हणते, पास्ता. आता तिचा पास्ता दोघांनी खाल्ला म्हटल्यावर ती चांगलीच भडकते आणि म्हणते, पास्ता मी ऑर्डर केला होता दुसऱ्याच खाण खायला. तुम्हाला जरा पण लाज नाही वाटली? नेमकी तेव्हा सायली येते. आता सायली म्हणते, अग प्रिया काय झालंय? प्रिया म्हणते, बघा तुझे मॅनरलेस आईबाप माझं पार्सल खाऊन टाकलं. आता दुसऱ्याच पार्सल असं कोण खातं? मैनावती शेवटी प्रियाचीच आई लगेच ड्रामा सुरू करते. अग बाई, ते तुझं होत पार्सल, आम्हाला वाटलं ते आमच्यासाठी मागवले. प्रिया आता चिडते आणि म्हणते, त्या पार्सलवर तन्वी सुभेदार लिहिलं होतं ना, तुम्हाला वाचता बिचता येत नाही का? सदाशिव एकदम कूलपणे उत्तर देतो, भुकेच्या टायमाला आता कुठे वाचत बिजत बसणार. आता प्रिया सायलीकडे वळते आणि म्हणते, ऐकलंस, त्यांचं काही चुकलंय असं वाटतच नाहीये त्यांना. आता सायली तरी काय बोलणार? ती म्हणते, हे बघ तू तुझ्या खोलीत जा, मी तुझ्यासाठी पास्ता ऑर्डर करते. प्रिया म्हणते, पास्ता ऑर्डर करावाच लागणार आहे तुला, मला कळत. तुम्हाला सगळ्यांना ना मलाला उपाशी मारायच, पण मी ते होऊन देणार नाही. लगेच ऑर्डर करायचा लगेच असं म्हणून आता तिथून ती तडक निघून जाते. आता सायली तिच्या आई बाबांना समजावत म्हणते, प्रिया अशीच आरडाओरडा करते, तुम्ही नका काळजी करू, मी तिच्यासाठी ऑर्डर करते. मैनावती आणि सदाशिव दोघांच्याही चेहऱ्यावर बिलकुल प्रियाचं पार्सल खाल्ल्याचं दुःख नसतं, अगदीच मांडो लावतात. तर आता पुढील भागात जेलमध्ये महिप्त येतो आणि म्हणतो, आज काही झालं तरी 113% साक्षी जेलमध्ये मरणार. आणि मग महिप्त जेलमध्ये एकाला कैदीचा गळा आवळून खून करतो. साक्षी हे सगळं स्वतःच्या डोळ्याने पाहत असते. सुभेदारांच्या घरी सगळे गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा मैनावती सांगते, लहानपणी सायली खूप गोड गोड बोलायची, पण मग 5 वर्षाची असताना ती हरवली. तेव्हा लगेचच प्रताप म्हणतो, म्हणजे सायली सुद्धा 5 वर्षाची असताना हरवली होती. सदाशिवला काही कळत नाही. तो म्हणतो, सायली सुद्धा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.